आपण आलेलो आहोत सागर सावली ग्रँड हॉटेलमध्ये आणि समुद्र बीचच्या अगदी समोरच आमचा रूम आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे तो. चला आता आपण सागर सावली रिसॉर्टबद्दल आणखी माहिती घेऊया. नमस्कार, मी शिवम कौसाळकर. सागर सावली ग्रँडमध्ये तुमचं स्वागत आहे. की सागर सावली ग्रँड कर्जे बीचला आहे. नियर बाय आपलं 10-12 किलोमीटर आहे दापोलीपासून आणि डिस्टन्स आपलं बीचपासून 50 मीटर आहे. इन्फिनिटी पूल आहे, रेस्टॉरंट आहे. मग चारही व्हरायटीज आहे. तंदुरी आहे, तुम्हाला कोकणी फूड मिळेल, प्लस पंजाबी आहे, चायनीज आहे. अच्छा, म्हणजे सर्व फूड तुम्हाला इथे अवेलेबल होतील. बरोबर. आणि ज्यांना ड्रिंक वगैरे असेल करायची तर करू शकतात. पार्टीची सोय पण तुम्ही इथे करू शकता, अरेंज करू शकता. सागर सावली ग्रँड रिसॉर्टमध्ये नीट क्लीन स्वच्छ असे AC सी फेसिंग रूम तुम्हाला अवेलेबल आहेत. तसंच लंच, डिनर, ब्रेकफास्ट, रूममध्ये फ्री वायफाय, इंडोर गेम. तुम्हाला जर येथे एखादी पार्टी सेलिब्रेशन करायची असेल, बीचवर जाऊन मस्तपैकी हिंडायचं असेल, योगा प्राणायाम करा, स्विमिंग पूल करा, सर्व काही मस्त. आता मी तुम्हाला येथील संपूर्ण व्ह्यू दाखवते. त्याचप्रमाणे आम्ही घेतलेला रूम आणि दुसरे सिंगल रूम, दोन्ही रूम मी तुम्हाला दाखवते. रूमकडे चाललेलो आहोत. आमचा रूम बघू कसा आहे. आम्ही जो रूम घेतलेला होता तो डबल बेडरूमचा रूम होता. स्वच्छ, नीट अँड क्लीन असा हा 2 बेडरूमचा रूम आम्ही घेतलेला होता. एका बेडरूमच्या बाथरूममध्ये तुम्हाला बाथटब अवेलेबल होईल. दोन्ही बेडरूमला 2 बाथरूम तुम्हाला अवेलेबल होतील. तसंच हा आमचा जो रूम होता तो सी फेसिंग AC रूम होता. खरोखर खूप सुंदर नजारा बाल्कनीतून बघायला मिळत होता. समोर असा अथांग पसरलेला समुद्र, मस्तपैकी बाल्कनीत बसून चहा पितोय. काय मस्त ना, खरोखर मस्तपैकी रूममध्ये तुम्ही चहा बनवून मस्त बाल्कनीत खुर्च्या टाकून समुद्र बघत बघत चहाची एन्जॉय करू शकता. एका रूममध्ये आमचं डायनिंग होतं जिथे आम्ही जेवण वगैरे मागवलं. आता हा दुसऱ्या रूमचा बाथरूम आहे. इथे तुम्हाला फ्री वायफायसुद्धा अवेलेबल आहे. खरोखर नीट, स्वच्छ, क्लीन असे हे रूम तुम्हाला येथे मिळतील. आता आम्ही आमच्यासाठी मस्तपैकी फिश फूड ऑर्डर केली. फिश फूड आणि व्हेजिटेरियन फूड असे दोन्ही प्रकारचे फूड आम्ही येथे मागवले. यांची सर्विस जी होती ती खूपच मस्त होती. आम्ही एक डिश मागवत होतो आणि ते आम्हाला रूममध्ये गरमागरम असं आणून देत होतो. मस्तपैकी फूड आम्ही एन्जॉय केलं. जेवणाची चव एक नंबर होती. खरोखर खूपच मस्त असं चवीचं जेवण. मासे जे होते, दापोलीला येऊन मासे नाही खाणार तर मग काय करणार. खूप मस्त एन्जॉय केलं आम्ही हे फूड. आणि जेवण झाल्यानंतर ती थंडगार अशी सोलकढी ती प्यायला मात्र विसरू नका. खरोखर खूपच मस्त फूड आम्ही एन्जॉय केलं. आता जेवण वगैरे आमचं मस्तपैकी उरकलं. आम्ही जरा मस्तीच्या मूडमध्ये होता. त्याने पप्पा झोपलेले असताना सुद्धा त्यांच्याशी मस्ती करायला सुरुवात केली. चला आता मस्तपैकी मी तुम्हाला दाखवते ह्याच रिसॉर्टमधले सिंगल नीट अँड क्लीन सी फेसिंग AC रूम. येथे सुद्धा तुम्हाला चहाचं सामान अवेलेबल आहे. बाल्कनीमध्ये खुर्च्या टाकलेल्या आहेत. फक्त गरमागरम चहा बनवायचा, चहाचे कप घ्यायचे, बाल्कनीत यायचं, समोर पसरलेला अथांग निळासार समुद्र बघत बघत चहाचा घोट घ्यायचा. सिंगल रूम असो या डबल रूम असो, नीट अँड क्लीन, स्वच्छता, वायफायची सोय, सगळ्या सोयी तुम्हाला अवेलेबल आहे. समुद्रात बुडताना सूर्य कधी बघितलाय का हो? तो पण समोर पसरलेल्या निळासार समुद्रामध्ये सोनेरी गोळा कसा डुबतो ते बघण्याची मजा काय औरच. मी सुद्धा बाल्कनीमध्ये उभी राहून हा नजारा मनमुराद बघत होती. खूपच सुंदर असा हा नजारा दिसत होता. तुम्हालाही हा नजारा अनुभवायचा असेल तर दापोलीला नक्की भेट द्या. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कधी झाली हे कळलंच नाही. माझा बड्डे सेलिब्रेशन करायचा होता म्हणून यांनी खूप सुंदर अशी सोय करून ठेवलेली होती. फुग्यांचं सुंदरसं डेकोरेशन करून दिलेलं होतं. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही DJवर मस्तपैकी गाणी लावली आणि मस्तपैकी डान्स वगैरे केलं. खूप एन्जॉय केली. आजूबाजूचं वातावरण हे अतिशय आल्हाददायक होतं. मस्त थंडगार वारा सुटलेला होता.
सगळीकडे शांतता अशी पसरलेली होती. समोरचा समुद्र जरी आता दिसत नव्हता तरी पण स्विमिंग पूलचं पाणी मात्र निळसार दिसत होतं. इतक्या शांत आणि आल्हाददायक वातावरणामध्ये आम्ही खूप एन्जॉय केली. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे स्नॅक्स मागवले आणि स्नॅक्सचा मनमुराद असा आनंद घेतल्यानंतर आम्ही थोडेसे इंडोर गेम खेळायला गेलो. इंडोर गेम खेळून झाल्यानंतर मस्तपैकी ओपन गार्डनमध्ये आम्ही डिनरचा आस्वाद घेतला. खूपच मस्त वाटलं. समोर पसरलेला अथांग समुद्र, समुद्रातून येणाऱ्या त्या लाटांचा आवाज, आजूबाजूला पसरलेली ती आल्हाददायक शांत असं वातावरण खूपच भारी वाटत होतं. सकाळी झाल्यानंतर मस्तपैकी बीचवर फिरायला गेलो. बीचवर गेल्यानंतर मात्र सगळ्यांची मजा मस्ती सुरू झाली. मी सुद्धा थोडंसं जॉगिंग केलं, योगा केला, प्राणायाम केलं. खूपच मस्त वाटलं. समुद्रकिनारी योगाभ्यास करताना खूप मजा वाटली. समुद्रावरून आम्ही डायरेक्ट रिसॉर्टवर आलो. आता समुद्रामध्ये मजा मस्ती करून झाली तरी पण आमची हाऊस काही फिटली नव्हती, म्हणून आम्ही रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये परत एकदा डुबकी मारली आणि मनमुराद स्विमिंग केलं. दापोलीचं हे रिसॉर्ट खरोखर खूपच मस्त आहे. तुम्ही या रिसॉर्टला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर बापलेखांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंगचे प्रकार आम्हाला दाखवायला सुरुवात केली. फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत तुम्ही या रिसॉर्टला या, तुम्हाला खूपच मजा येणार आहे. या रिसॉर्टला तुम्ही नक्की भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्विमिंग पूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंगचे प्रकार करून झाल्यानंतर प्रचंड अशी भूक लागली आम्हाला, म्हणून आम्ही आता स्विमिंगमधून बाहेर येतो आणि मस्तपैकी ब्रेकफास्टचा आनंद घेतो. स्विमिंग करून झाल्यानंतर प्रचंड भूक लागते आणि ह्यांनी ब्रेकफास्टची तर सोय इतकी अप्रतिम केलेली ना. ब्रेकफास्टला तर कितीतरी प्रकार होते. मस्त मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या, चटणी, तसंच उपमा. आपल्याला पाहिजे तर तुम्ही ब्रेड आणि ऑमलेट मागवू शकता. ब्रेड बटर खावा किंवा ब्रेड जाम खावा, जे पाहिजे ते तुम्ही मागवू शकता आणि खाऊ शकता. आणि त्याच्यासोबत चहा. हा खूपच मस्त. दापोलीची ही ट्रिप आमची खूपच सुंदर झाली ह्या रिसॉर्टमुळे. तुम्हीसुद्धा ह्या रिसॉर्टला नक्की भेट द्या. आता आमची जाण्याची वेळ झालेली आहे, रिसॉर्ट सोडण्याची वेळ झालेली आहे. परत एकदा मनमुराद भरून हा नजारा बघून घेतला आणि आम्ही निघालो. मला खूप मस्त वाटलं. तुमची सर्विस पण आम्हाला आवडली आणि रूम तर A1 होते. सर्विस, फूड तर अमेझिंग होते. खूपच छान वाटलं आम्हाला. थँक्यू सो मच. विजिट अगेन. हां, खूप सुंदर आम्हाला वाटलं इथे येऊन. एक दिवसाची विजिट होती पण खूप मस्त वाटलं. जायची इच्छा होत नाही आहे पण जातो आम्ही परत. जरूर परत या. परत नक्की येणार परत आम्ही. थँक्यू. थँक्यू.